अस्सलाम वालेकुम, जय हिंद दोस्तों। मैं तनवीर इसरार। इस वीडियो में हम देखेंगे कि डॉक्टर जितेंद्र आवार साहब जो हमारे कलवा मुमरा के विधानसभा के एमएलए है, वो हमारी कॉन्स्टिट्यूंसी के लिए और पूरे महाराष्ट्र के लिए एक सेक्युलर आवाज़ है और ये हमारे लिए क्यों इतने ज़रूरी है, हमारे कॉन्स्टिट्यूंसी के लिए क्यों इतने ज़रूरी है। उन्होंने कहाँ पर जो है आवाज़ें उठाई है मुसलमानों और दलितों के लिए। साथ ही में हम देखेंगे टोरेंट किस तेज़ी से जो है महाराष्ट्र में 2023 और 24 में, जबकि आवार साहब की सरकार भी नहीं है, तब भी महाराष्ट्र में किस तेजी से अपनी पकड़ मजबूत बना रही है। मुस्लिम रिझर्वेशन बद्दल एक शब्द नाही, मुसलमानांना एक रुपया देण्याची कुठे धमक नाही, लाडली बहीण आहे ना। अतिशय घाणेरडं विकृत ट्विट करायच्या आणि मुस्लिम महिलांना निवडून बदनाम करायचं। मी तर स्पष्टपणाने सांगतो की अशा प्रकारचं जर सरकार काम करणार असेल आणि उद्या ह्याच्यातनं जर हिंसा झाली तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल। उनसे एक अपील करना चाहता कि ज़्यादा होश खा के माथा मत करो, बिल्कुल शांति से काम करो। वो चाहते ही है तुम्हारा सरगर्म हो जाए। सब में पहले तो मैं बताना चाहूँगा कि बहुत कम ऐसे नेता होते हैं जो दलितों और मुसलमानों के लिए खास करके लॉजिकल वे में सही जगह पर, जैसे कि विधानसभा में और जहां आवाज़ उठाना चाहिए वहां पर आवाज़ उठाते हैं। आप इस वीडियो में देख सकते हैं कि मुस्लिम रिजर्वेशन के लिए किस तरीके से आवार साहब ने जो है, डॉक्टर जितेंद्र आवार साहब ने आवाज़ उठाई थी, अपना पॉइंट ऑफ व्यू रखा था। अध्यक्ष महोदय, मुस्लिम रिझर्वेशनची चर्चा ही अर्थसंकल्पात होणार नाही असं म्हटलं तर मग काय म्हणायचं? एवढा द्वेष कशाला आहे तुमच्यात? तो काय अर्थसंकल्पाचा भाग नाहीये का? कोण देईल? पैसे कुठून आणायचे? काय अध्यक्ष महोदय, तुम्ही तरी सांगा, मस्करी करू नका एका समाजाची। आप इस वीडियो में देख सकते हैं, ये दूसरी वीडियो जिसमें आप देख सकते हैं कि कुछ सालों पहले ट्विटर पे एक मुस्लिम महिला की काफी ट्रोलिंग हो रही थी, उसमें भी डॉक्टर जितेंद्र आवार साहब ने काफी एग्रेसिवली रिस्पॉन्ड किया था। अतिशय घाणेरडं विकृत ट्विट करायच्या आणि मुस्लिम महिलांना निवडून बदनाम करायचं, हे कशाचं लक्षण आहे? एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते असं म्हणणारा भारतीय संस्कृती। स्त्रीमध्ये भेदभाव नसतो। म्हणजे आज सावित्रीबाईंची जयंती आहे, तिला मदत शाळेची म्हणजे संपूर्ण मदत फुले दाम्पत्याला फातिमा बीनी केली होती। म्हणजे शिक्षण जे काही दिसतंय हे सावित्रीबरोबरच थोडंसं योगदान हे फातिमा बीचं पण आहे। टोरेंट के लिए भी अगर आप देखेंगे तो डॉक्टर जितेंद्र आवार साहब का क्लियर स्टैंड था पहले से ही, और आप दूसरे पार्टी के जो नेता है उन्होंने भी क्या कहा आप इस वीडियो में देख सकते हैं। कळवा मुंब्रा शीळ परिसरात आज वीज वितरणाचे हक्क 20 वर्षांसाठी टोरेंट या कंपनीला देण्यात आले, त्यामुळे या विरोधात राष्ट्रवादीने एल्गार पुकारलाय। टोरेंटला जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जातोय। टोरेंटला जबरदस्तीने आणायचा प्रयत्न केल्यास जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। 24 जून पर्यंत जर टोरेंटचा ठेका रद्द करण्यात आला नाही तर 25 जून रोजी कळवा मुंब्रा दिवा शीळ डायगर बंद करण्यात येईल असा इशारा त्याने दिलाय। मी तर स्पष्टपणाने सांगतो की अशा प्रकारचं जर सरकार काम करणार असेल आणि उद्या ह्याच्यातनं जर हिंसा झाली तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल। तेव्हा सरकारने प्रेमाने सगळ्यांशी बोलावं, सर्व नागरिकांना विश्वासात घ्यावं, नागरिकांचं म्हणणं ऐकून निर्णय घ्यावा। एकतर्फी निर्णय लागला गेल्यास त्याला प्रचंड विरोध करू। हा टोरेंटचा जो प्रश्न आहे हा लोकांमध्ये थोडासा गडबड निर्माण करणार आहे। लोकांचं असं मत झालं की टोरेंट हे फक्त लुटायला आलेलं आहे आणि जो महाराष्ट्रातला रेट आहे त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा रेट टोरेंट लावते असे लोकांचा समज झालेला आहे। आणि विजिलन्सची केस टाकणं, त्यांना पोलीस स्टेशनला बसवणं, 3-3 महिने अटक करायला लावले त्यांनी बायकांना। ह्याच्यामुळे टोरेंटच्या विषयीचं मत बदलत चाललं। अध्यक्ष महोदय, मला आठवतं की मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो होतो की साहेब तिथे थोडेसे पैसे द्या, तेव्हा तुम्ही ऊर्जा मंत्री पण होता, मुख्यमंत्री पण होतात।
तेव्हा ऊर्जा मंत्री बावनकुळे होते, तेव्हा तुमचं ऑलरेडी डिसाईड झालं होतं की टोरेंटला द्यायचं. तेव्हा तुम्ही मला समजून सांगितलं जितेंद्र हे तर काही शक्य नाही, पण आपण अशी व्यवस्था करू की तुम्हाला मुंबऱ्याला 24 तास लाईट मिळेल. आपल्याला मुंबऱ्याच्या लाईटची परिस्थिती माहिती होती की 17 तास 18 तास आम्हाला लाईट मिळत नसे. पण साहेब आता हे सगळं स्वीकारल्यानंतर लोक असा दोष देत आहेत की आमचं बिल जे 2000-4000 येत होतं ते आता 8000-10,000 रुपये यायला लागलेलं आहे. माझ्या अंदाजाने मागच्या वर्षभरात महाराष्ट्रातलेच दर 10% वाढलेले आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातलं. तर आपण ह्या टोरंटच्या बाबतीत रेट्सच्या बाबतीत काही क्लॅरिफिकेशन जर त्यांच्याकडनं घेतलं किंवा त्यांना हे जर सांगितलं की तुम्ही विजिलन्सच्या केस, लोकांना सतवणं, लोकांची लाईट कापणं हे जर सगळं बंद केलं, एक थोडंसं सामंजस्याचं वातावरण निर्माण होऊन दोघंही पुढे गेले तर ते चांगलं आहे. आणि रेट्सच्या बाबतीत काहीच फरक नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये जो उद्रेक आहे तो कायम राहील आणि त्याचा भडका उडेल ही मला भीती वाटते. म्हणून मी आपल्याकडे हे मत मांडतोय. हे सन्मान्य आव्हाड साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तर जरूर आव्हाड साहेब मुंबऱ्यामध्ये एक 15-20 टेस्ट केस म्हणून आपण मुंबऱ्यामध्ये आपल्या इकडे लोक येतात, एक 15-20 बिल जे आहे हे टेस्ट केस म्हणून आपण पडताळून पाहू की कुठे काही अधिकचं लागतं आहे का किंवा कुठे त्या बिलांमध्ये गडबडी होते आहे का. अशा प्रकारचं एक टेस्ट केस म्हणून एक 15-20 केसेस आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पाहू. कुठल्याही परिस्थितीत MERCने अप्रूव्ह केलेल्या रेटपेक्षा जास्ती रेट घेणं किंवा कुठले तरी वेगळे चार्जेस लावून बिल वाढवणं किंवा बिलामध्ये गडबड करणं अशी कुठली गोष्ट जर आढळली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुसरं आपण जे सांगितलेलं आहे टोरेंटला या सूचना दिल्या जातील की शेवटी कायद्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ठेवल्याच आहेत, अरेस्ट बिरेस्ट सगळं कायद्यात आहे, पण याचा वारंवार वापर करणं योग्य नाहीये. जास्तीत जास्त सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल तो प्रयत्न याच्यामध्ये करण्याकरता त्यांनाही सांगण्यात येईल. मुळातच एक गोष्ट आहे की फ्रँचायझीचा जो निर्णय वेळोवेळी झाला त्याचं एक कारण आहे की पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची जी काही सरकारी कंपनीची कॅपॅसिटी असते ती लिमिटेड असते. सरकारी कंपनीला ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि म्हणून मग फ्रँचायझी ज्यावेळेस त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी त्याला त्यातनं परतावा देखील मिळतो आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार होतं. पण अशा प्रकारे फ्रँचायझी जसं भिवंडीत मी सांगितलं की आपल्याकडे आकडा आहे की 1000 कोटी त्यांनी इन्व्हेस्ट केले आहे, असं मुंबऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते की नाही हे देखील पडताळून पाहण्यात येईल. कारण आपण ज्यावेळेस एखाद्याला फ्रँचायझी देतो त्यावेळी काही मिनिमम स्टँडर्ड्स आपण ठरवलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे, त्या स्टँडर्ड्स प्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट होते की नाही हे देखील पाहण्यात येईल. आणि या संदर्भात मी स्वतः MDंना सांगेन तुमच्याशी चर्चा करण्याकरता आणि जे काही ग्रीव्हन्सेस आहेत त्या ग्रीव्हन्सेसच्या संदर्भात आवश्यकता असेल तर तशी मीटिंग देखील लावण्यात येईल. मुळात आपल्याला कल्पना आहे की 26 जानेवारी 2007 पासून भिवंडीमध्ये टोरेंटला फ्रँचायझी देण्यात आली आणि गेल्या साधारण 15-16 वर्षामध्ये टोरेंटने या ठिकाणी जे केलेलं काम आहे ते ठळकपणे आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतोय. जेव्हा त्यांना दिलं तेव्हा वितरण हानी होती 41.85%, ती आता झाली आहे 10.61%. वसुली क्षमता होती 68%, ती आता झाली आहे 99%. आणि एकूण पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही 1016 कोटी रुपये त्या ठिकाणी झालेली आहे. हे होत असताना आपण काही प्रश्न निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत. पहिला आपला प्रश्न असा आहे की मुंबऱ्याला फ्रँचायझी दिली तर त्याच्यामध्ये पिढी करता परमनंट डिस्कनेक्शन करता एक योजना त्याच्या अंतर्गत त्या फ्रँचायझीच्या वेळी आली की थकबाकी किती असली तरी मूळ थकबाकीच्या 110% पैसे भरले की त्या ठिकाणी त्यांना परत रिकनेक्शन मिळतं. अर्थात 16 वर्षापूर्वीच्या करारामध्ये हे नव्हतं, हे आताच्या मुंबऱ्याच्या करारामध्ये आहे, म्हणून मुंबऱ्याला त्याचा फायदा मिळतो आहे. तथापि या ठिकाणी आपण ही मागणी करत आहात. यापूर्वी कपिल पाटील साहेब देखील मला भेटले होते, त्यांनी ती मागणी केली होती की मुंबऱ्यासारखंच आम्हालाही या ठिकाणी आपण याचा फायदा द्यावा. मी आज अधिकाऱ्यांची चर्चा केली.
आणि करारामध्ये थोडा बदल करावा लागेल, पण निश्चितपणे पिढीकरता ही जी काही मुंब्र्याला 110% योजना आहे ही भिवंडीला देखील लागू केली जाईल. दुसरं, आपण नोडल एजन्सीच्या संदर्भातला जो विषय सांगितला, हे खरं आहे, मी आपल्याला सांगितलं होतं, अजून आपण केलं नाही. आपल्याला ओम्बड्समन सारखी एक व्यवस्था त्या ठिकाणी हवी आहे की फ्रँचायझीनी जर त्या ठिकाणी नीट प्रतिसाद दिला नाही तर त्यांची तक्रार करता आली पाहिजे. आजच मी विभागाला सूचना देतोय की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये, खरं म्हणजे करारात ते असतंच पण त्याचं का पालन झालं नाही मला माहिती नाही, पण त्याची एक एक्सप्रेस्ड व्यवस्था ही त्या ठिकाणी तयार करावी जेणेकरून फ्रँचायझीच्या विरुद्धच्या तक्रारी त्या व्यवस्थेकडे जातील आणि ती व्यवस्था त्या तक्रारींवर त्रयस्थ पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई करेल. बहुत कम ऐसे नेता होते हैं जो पब्लिक में जाकर पीस की बात करते हैं और लोगों को समझाते हैं, मैनिपुलेट नहीं करते हैं. आप देखेंगे मुस्लिम समाज को किस तरीके से डॉक्टर जितेंद्र आवार साहब अपने स्टाइल में समझा रहे हैं कि कोई भी चीज़ों के ऊपर एग्रेसिव मत जाओ, काम रहो, शांत रहो. आप इस वीडियो में देख सकते हैं. सभी हमारे अकलियतों के जो मुस्लिम भाई हैं उनसे एक अपील करना चाहिए कि ज़्यादा होश खा के माथा मत गरम करो, बिल्कुल शांति से काम करो. वो चाहते ही है तुम्हारा सर गर्म हो जाए, सर पे बर्फ रखो, लेकिन सर पे बर्फ मुंह को ताला, कुछ नहीं होगा. वो एक पत्थर मारेंगे तो बोलना और फेंकना, हम इसकी मस्जिद बनाएंगे. टोरेंट के बारे में मैं बताना चाहूँगा. टोरेंट का जो प्रोजेक्ट है, टोरेंट पावर जो है वो महाराष्ट्र में काफ़ी तेज़ी से, जैसे स्टार्ट ऑफ द वीडियो में मैंने कहा था, अपने पैर जमा रहा है. महाराष्ट्र में तेज़ी से अपने आप को स्थापित कर रहा है. फिलहाल जो 2023 में टोरेंट को एक बहुत बड़ा प्रोजेक्ट मिला है जो NHPC जिसे कहा जाता है नेशनल हाइड्रो इलेक्ट्रिक पावर कॉरपोरेशन और टोरेंट ने मिलकर एक MOU साइन किया है महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ, जिसमें पंप हाइड्रो प्रोजेक्ट्स जो रिन्यूएबल एनर्जी होती है वो टोरेंट को मिला है. इसकी वर्थ जो है 71,000 करोड़ की है और ये 2023 में इसका MOU साइन हुआ है. अच्छी बात यह है इसमें कि 13,050 मेगावाट का जो पावर है ये बनाएगी, साथ ही में 30,000 लोगों को ये जॉब अपॉर्चुनिटी देगी. इसका जो पीरियड है 5 इयर्स के लिए इसका पीरियड है. साथ ही साथ अगर आप देखेंगे तो ये 3 शहरों में है. कर्जत जो रायगढ़ डिस्ट्रिक्ट में, मावल करके जगह है, और जुन्नर आपने सुना होगा पूना में एक जगह है. ये प्रोजेक्ट में, ये एरियाज़ में ये प्रोजेक्ट है और इसमें जो है रिन्यूएबल एनर्जी से रिलेटेड चीज़ें होगी. अब दूसरी इम्पोर्टेंट चीज़ ये है कि यहीं पर नहीं थमता. 2024 में भी इन्हें एक 306 मेगावाट का जो सोलार प्रोजेक्ट है, सोलार पावर का जो प्रोजेक्ट है, ये भी इन्हें मिला है. तो ऐसा नहीं कि खाली कलवा मुंब्रा में, टोरेंट जो है पूरे महाराष्ट्र में स्लोली और ग्रेजुअली अपनी पकड़ बना रहा है. और अगर आप देखेंगे तो मेरे हिसाब से हमें टोरेंट के खिलाफ नहीं लड़ना चाहिए, हमें ऐसा लड़ना चाहिए, क्योंकि टोरेंट जो है पूरे कंप्लायंस फॉलो करके कॉन्ट्रैक्ट जीत रही है, टेंडर्स जीत रही है. हमें लड़ना चाहिए, हमारी गवर्नमेंट से रिक्वेस्ट करना चाहिए कि हमारी इलेक्ट्रिसिटी जो है दिल्ली में जिस तरीके से 200 यूनिट्स जो चार्ज है वो फ्री किया गया है. महाराष्ट्र जो एक फाइनेंशियल हब है, हम महाराष्ट्रियंस को पूरी तरीके से जो है रेट जो है सब में कम होना चाहिए ऑल ओवर द स्टेट्स में, और एक सर्टन अमाउंट तक फ्री इलेक्ट्रिसिटी मिलना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र एक सेल्फ डिपेंडेंट स्टेट है. तो ये गवर्नमेंट हमें इस तरीके की रियायत जो इलेक्ट्रिसिटी में वो देनी चाहिए. इसकी हमारी लड़ाई होना चाहिए, ना कि कोई एक ब्रांड के खिलाफ, क्योंकि कंप्लायंस फॉलो करके वो आ रहे हैं और उनको हराना काफ़ी डिफ़िकल्ट हो जाता है. जबकि हम गवर्नमेंट से हम रिक्वेस्ट कर सकते हैं, हमारे पब्लिक रिप्रेजेंटेटिव को, कि हमारे टैरिफ जो है वो कम करें. मैं कहना चाहता हूँ कि आज मुंब्रा के आवाम को कोई भी बेवकूफ़ मत समझो. सब पढ़े लिखे, सब इंटेलेक्चुअल है, सबके पास एनालिटिकल दिमाग आ गया है. और ख़ास करके 18 साल के ऊपर आप जितने भी लोग हैं, बच्चे हैं, अडल्ट्स हैं, उन्हें समझ रही है पॉलिटिक्स. तो मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज़ ऐसे डिसीजंस ना ले कि हमारे शहर में एक गलत एग्जाम्पल सेट हो पॉलिटिशियंस के लिए, क्योंकि हर कोई ऐसा समझता है कि सब पॉलिटिशियंस अपना जो है ज़ाती मुफाद देख के यहाँ से वहाँ जा रहे हैं. ऐसे डिसीजंस लीजिए जो आपके आइडियोलॉजी से जो है
सिंक कर सके और रीजंस वैलिड होना चाहिए, ना कि इनवैलिड। तो प्लीज़ आप सबसे मेरी रिक्वेस्ट है कि अपने शहर को डेवलपमेंट की तरफ ले जाने के लिए सबका साथ दें, और साथ ही में जो सेक्युलरिज्म है, जो सेक्युलर नेता है, आवाम से कहना चाहूँगा उसे सपोर्ट करें। आप सब इंटेलेक्चुअल है, मैं क्या कहना चाह रहा हूँ इस वीडियो के माध्यम से हो सकता है आप सबको समझ में आया होगा। अगर मेरा ये आपको वीडियो अच्छा लगा तो प्लीज़ इसे शेयर ज़रूर करें और मेरे चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। थैंक यू।